श्रीराम नमस्कार. आज 30 जुलै 2026. काल 29 जुलै रोजी व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा ही सर्व भारतात साजरी केली गेली. काल थोडंसं बोलायचं होतं पण राहिलं, म्हटलं उद्या आपण बोलूया. गुरुपौर्णिमा ह्या विषयावरती दरवर्षी वेगळं काय बोलणार हा एक भाग असतो. पण ज्ञान ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला क्षणोक्षणी नवीन विविधता हे प्रदान करत असते. आणि जसं अष्टावक्र हा विषय सध्या अभ्यास चालू आहे, अर्थात डॉक्टरांनी जरी त्याचं पूर्ण आपण म्हणतो की एक प्रकारचा शक्तिपात यांनी सगळं दिलेलं जरी असलं, आणि जेव्हा सुरू केलं 1 ते 3 भाग साधारण झाले होते, ते देताना आणि समोरनं त्याची प्रतिक्रिया येताना असं लक्षात आलं की ते समजणं थोडंसं इतर जणांना अवघड जात आहे. आणि भगवद्गीता हाही एक विषय माझा दर रविवारी चालू असतो, त्यामुळं थोडंसं 1 ऑगस्टपासून परत त्याला सुरुवात करावी असं मनात आलं. गुरुपौर्णिमा म्हणजे नक्की काय? काल 2 ठिकाणी एक डॉक्टरांच्या घरी जाणं झालं. मी आपल्याला आधीही सांगितलेलं आहे की डॉक्टर जेव्हा देहात होते तेव्हाही त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाद्यपूजन, हार, पेढे ह्या गोष्टी कधी केल्या नाहीत. स्वतःला कायमच ते विद्यार्थी किंवा दास समजत आले त्या तत्वाचा. आणि कालही जेव्हा आपल्या गुरुस्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं मनात आलं, तर त्यांचे विद्यार्थी हे त्यांच्या आयुर्वेद ह्या विषयावरती चर्चा करत होते. कुठल्याही प्रकारचं हार फुलं नव्हती, पेढे नव्हते. आणि तिथनं नंतर आदरणीय डॉक्टर संतोष भन्साळी यांच्याकडे जाणं झालं. आपण प्रत्येकाकडनं काय घेतो? अधिकारी व्यक्तीकडनं. हा भाग कायम महत्वाचा असतो. काही स्पर्शाने ज्ञानाची, विचारांची देवाणघेवाण होते, काही मुखातून होते. भन्साळी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा जी काही स्पर्श भेट झाली, मी मुद्दामून ह्याचा आवर्जून उल्लेख करतोय, आणि जे मला त्यांच्याकडनं प्राप्त झालं हे शब्दात सांगणं खरं तर अवघड आहे. मिळालं ज्ञानच, किंवा आपण म्हणतो की आपल्याकडं पेन्सिल आहे, पण त्या पेन्सिलीला जर टोक नसेल तर त्या पेन्सिलीने लिहिता येणार नाही. म्हणजे देह आहे, ते देहामधनं ज्ञान व्यक्त करायची ताकद पण दिसते, पण गुरुरूप व्यक्तीने त्याला जर टोक केलं नाही तर तो शिष्य काहीही लिहू शकत नाही. हे 2 अनुभव काल मला खूप छान आले. खूप ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी केली गेली, विविध होते. आपण व्हिडिओ आणि आता ह्याच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत ते पोचतं. असं लक्षात आलं की गुरुपौर्णिमा जी साजरी होतीये ती प्रत्येकाने आपापल्या अनुषंगाने जरूर करावी. पण आपण प्राप्त काय केलंय ह्याला महत्व असतं. सगुण रूपात असलेला देह आपण गुरु मानायचा, त्याचं पाद्यपूजन करायचं, हार घालायचे, गंध लावायचा, आणि एखादं प्रवचन ऐकायचं
आणि त्याचा प्रसाद घेऊन आपण घरी यायचं. तर ह्याला गुरुपौर्णिमा म्हणत नाहीत. मुळामध्ये गुरुपौर्णिमा कशी साजरी होते किंवा कशी असते हे आपण जेव्हा विचार करतो किंवा विचारांनी जेव्हा आपण हा मार्गस्थ व्हायचा प्रयत्न करत असतो, गुरु नक्की देतो काय? जो ज्ञानाची देवाणघेवाण करतो, सगुण रूपामध्ये असलेले वैचारिकता ही जागृत अवस्थेत येणं आणि त्या ज्ञानाचा आपल्याला जीवन जगताना उपयोग होणं आणि हे आपल्याला समजणं, याला खरं गुरु शिष्याची देवाणघेवाण म्हणतात. गुरुच्या पाशी जायचं आणि आपले षड रिपुंना तिथं अहंकार काय फक्त दुर्योधनाला नव्हता. अहंकार कशाला म्हणतात की मला सर्व माहिती आहे, मी ज्ञानी आहे, मी हुशार आहे, गुरुपौर्णिमा काय ह्याचंही मला ज्ञान आहे. आणि अशा अनुषंगाने विचारधारेने गुरु समोर जाणं आणि मला कसं साजरी करतात याचं माहिती असणं, हे म्हणजे काही गुरुपौर्णिमा साजरी करणं नाही. त्या गुरुच्या चरणी आपल्या देहामध्ये आणि या देहामध्ये वैचारिकतेमध्ये असलेला अहंकार त्या गुरुच्या चरणी समर्पित करणं म्हणजे पाद्यपूजन आहे. हाताने गुरुचे चरण पाण्याने जलाने धुणं, त्याला गंध लावणं म्हणजे पाद्यपूजन नाही. हे बाह्य पूजन झालं. पण अंतर्मनामधनं आपण आपले षड रिपू अशा चरणी सोडणं की त्याच्यावर संस्कारित करून परत तेच आपल्यावरती येतं. एखादा पदार्थ तयार करताना, पोळी तयार करताना फक्त कणकेचा गोळा दिला आणि खा म्हटलं तर तो होणार नाही. पण जी भगिनी पोळी सहज करून देते ती कधीतरी हे शिकलेली असते आईकडनं की पोळी कशी करायची. मग ती त्रिकोणी, चौकोनी, छोटी, तुटते, चिकटते, पण एक दिवस ती उत्तम पोळी करायला लागते आणि उत्तम प्रकारे तव्यावर भाजायला लागते. मग शिष्याचा गुरु प्रति असलेलं नातं असंच आहे. गुरु त्याच्या संस्कारांनी शिष्याचा हा आपण गोळा समजू, त्याच्यात ज्ञान प्रदान करतो आणि तो शिष्य अडखळत अडखळत का होईना एक दिवस सर्वज्ञ होतो. सगळ्या गोष्टींचं ज्ञान येणं, पुस्तकी ज्ञान येणं म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली असं नसतं. आचरणात किती येत आहे आणि हे आचरणात आणताना हे कायम राहतं का, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघत असतो. अष्टावक्र गीतामध्ये राजाने प्रश्न विचारला अष्टावक्रांना की एका गुरुकडं हजारो लाखो शिष्य येतात, ते गुरु सगळ्यांना समान ज्ञान प्राप्ती देतात, पण तरी काहीच बोटावर जे मोजतो आपण तेवढेच शिष्य कसे काय तयार होतात. ज्ञान तर सर्वांना समान दिलेलं असतं. या अष्टावक्र गीतेमध्ये
ऋषींनी खूप सुंदर सांगितलं की गुरु जरी अमृत वाटत असला तरी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचं पात्र जर उलट ठेवलं असेल तर ज्ञानाचं अमृत पडणार कुठं, ते सांडूनच जाणार आहे. कारण आपण कसं सामोरं जायला पाहिजे हे त्या शिष्याला कळत नाही. अमुक एका ठिकाणी मी जाऊन, काल एका ओळखीचे आहेत, डॉक्टर आहेत, एका ठिकाणी गेल्या, त्यांनी सांगितलं आज मला गुरूंनी त्यांच्या दत्ताच्या रूपात, मारुतीच्या रूपात, अजून शंकर महाराजांच्या रूपात असं दर्शन दिलं. पण वास्तविक गुरु असे काहीच करत नाही. आपण गुरु ही कन्सेप्टच चुकीची धारण केलेली आहे. कधी गणपती ऐकलंय का की गणपतींनी शंकराचं स्वरूप घेतलं आहे, किंवा मारुतीने रामाचं रूप घेतलेलं आहे, शंकराचं रूप घेतलेलं आहे, दत्ताचं घेतलेलं आहे. जे मूळ आहे ते तसंच राहतं. मुळात समाजाला काय प्रदान करायचं आहे हे लक्षात न घेता आपणही अशा ठिकाणी जाऊन माथा रगड करून येतो आणि आपल्याला वाटतं की ह्या माणसाने मनातलं ओळखलं, ह्यांनी अमुक सांगितलं जे माहीत नव्हतं, यांच्याकडे मोठा दरबार भरतो, एज्युकेटेड माणसं येतात, मग त्यांनी आम्हाला असं दर्शन दिलं, हे दिलं. पण ह्या गोष्टी हव्यात कशाला? मूळ स्वरूप जे गुरूंचं असतं ते कधी गुरु स्वरूप बदलत नाही. मुळामध्ये गुरु कधीही प्रसाद वाटत फिरत नाही, तो ज्ञान वाटत फिरतो, ज्ञानरूपी प्रसाद. आणि प्रत्येक शिष्य हे विसरतो. समाजातनं आपण काय घ्यायला पाहिजे, कशा तऱ्हेने वागायला पाहिजे हे तो विसरत असतो. आणि गुरु तेच त्याला प्रदान करत असतो जे ज्ञानाला अनुसरून आहे, भौतिकतेला अनुसरून नाही. गुरुपौर्णिमा उत्तम साजरी झाली. 1000-2000 माणसं जेवून गेली, 3000 जेवून गेली, लाखोनी जेवून गेली. अगदी मोठमोठ्या संस्थानांना जेवून गेली. दर्शन घेतलं, 8-8 तास लाईनीत उभे राहिले, दर्शन घेतलं. प्राप्त काय केलं? फक्त अपेक्षाने आपण जातो. मला काहीतरी मिळू दे. पण मला काहीतरी मिळवण्याच्या पाठीमाग माझा समर्पित भाव अगोदर जागृत अवस्थेत आहे का, हा आपण विचार करतो का? गुरुच्या प्रती जेव्हा शिष्य सरेंडर होतो तेव्हा पाठी कोरी हवी, त्याच्यामध्ये प्रश्न नसावे. ज्ञानाचे प्रश्न ज्ञान सुरू झाल्यानंतर असावे. एक उदाहरण सांगतो की एका रानामध्ये 2 शिष्य होते एका गुरूंकडे शिकायला. एकाला उत्तम ज्ञानच होतं, मुळातच ज्ञान होतं, धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला होता, कित्येक पुराणं वाचली होती. आणि दुसरा कोरा होता, त्याला काहीच माहित नव्हतं. आणि शिक्षण सुरू होतं त्यांचं. गुरु जेव्हा प्रश्न विचारायचे, हा जो पुस्तकांमध्ये असा तो पटकन प्रश्न द्यायचा, उत्तर द्यायचा. पण जो दुसरा होता तो गुरूंना काय म्हणायचा, नाही मला माहीतच नाहीये, आणि त्याला खरंच माहीत नव्हतं, पण तुम्ही, माझं समर्पण आहे, तुम्ही मला सांगा. दोघांनाही समशिक्षण होतं. आणि एक दिवस दोघंही विद्यार्थ्यांना हे गुरुजी समोर बसवतात आणि म्हणतात, तू काय प्राप्त केलंस? पहिल्याला विचारतात. तो म्हटलं, मी बरंच काही राहिलेलं प्राप्त केलं. अगोदर तसं मी शिकलेलंच होतो, पण त्याच्यात काही बदल केले तुम्ही सांगितलेले, आणि ते माझ्या लक्षात आलं की कुठं चुका होत होत्या आणि काय. मग तेच गुरु दुसऱ्याला विचारतात की तू काय प्राप्त केलं? आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात. तो गुरुजींना म्हणतो की गुरुजी, मी अजून
काहीच प्राप्त केलं ना, मी इथपर्यंतच पोहोचलोय की मी माझी स्वतःची ओळख आता ओळखायला लागलोय. ते गुरु आसनावरनं उठतात आणि त्याला आलिंगन देतात. पहिला शिष्य गोंधळतो, पण तो खरं तर मी सगळं व्यवस्थित केलंय, माझ्याकडे सगळं ज्ञान प्राप्त आहे, मी तर मुळात शिकलेलो आहे, राहिलेलंच इथं यांची मला दिलेलं आहे. मग एवढा मी ज्ञानी असून मला आलिंगन द्यायचं सोडून ह्याला जर अजून काहीच माहित नाही, जो म्हणतो की फक्त आत्ताशी माझी स्वतःची ओळख व्हायला सुरुवात झाली आहे, अशाला हे ज्ञानी कसं काय म्हणतात? ह्या गोष्टीतनं सारांश असा आहे की पहिल्यामध्ये अहंकार होता, समर्पण नव्हतं, तो काहीतरी प्राप्त करायला आला होता विचारधारा करून. आणि जो दुसरा होता तो कोरी पाटी घेऊन आला होता आणि तो गुरूंच्या विचारांशी समरस होता. जेवढं दिले ज्ञान, स्वतःची स्वयंप्राप्ती, गुरु बरोबर घेऊन जातो का? तर नाही. गुरुचं ज्ञान बरोबर असतं. आपण म्हणतो आपल्या गुरूंची आपल्यावर कृपा आहे, ते कायम माझ्या बरोबर आहेत. देहानी नसतात, विचारांनी, ज्ञानानी गुरु कायम बरोबर असतात. आणि अशी गुरुपौर्णिमा प्रत्येकाने साजरी करणं गरजेचं आहे. प्राप्त काय केलंय ज्ञानाच्या अनुषंगाने, आणि मी रीत काय केलंय, इथं रीत होत नाही. मला माहितीये तिथं गेलो, अमुक अमुक मंत्र म्हटले, अमुक श्लोक म्हटले, अमुक असं म्हटलं, आधी मला माहितीच होतं, एवढ्या वर्ष मी रोज करतोच आहे, उपयोगच नाही काही. आणि अशा ठिकाणी जाऊन उपयोग नाही. वास्तव म्हणजे ज्ञान दिसं वाटलं जातं, ज्ञानावरती असलेले संस्कार केले जातात, कारण आपल्याला ओळखण्याचं पात्रता फक्त त्या देहात असते, गुरूंमध्ये असते. पण आपण भौतिकतेत अडकतो. आणि आपल्याला जर काही प्राप्त करत असेल तर आपलं पात्र कायम मोकळं हवं. भूक ज्ञानाची हवी, प्रश्नांची नसावी, संशयाची नसावी. आपण काय झालं आता, ते काल डॉक्टर होत्या त्या, काय त्यांनी माझ्या मनातलं ओळखलं, म्हणजे भौतिकतेत अडकलं. अमुक दर्शन दिलं, त्याच्यात सगळं आनंद मानला, पण जीवन जगाला याचा उपयोग होतो का? फक्त फोटो घेऊन यायचे, मग त्या फोटोला हार घालायचे, उदबत्ती लावायची. मग खरा गुरु फक्त स्वतःच्या हातात दिवा ठेवत नाही. आपल्या हातात गुरुनी जर दिवा फक्त ठेवला तर प्रकाश त्याला दिसणार आहे, पण प्रत्येक शिष्याच्या हातातल्या दिवामध्ये जेव्हा तो त्या ज्योतीने ती ज्योत पेटवतो, ज्योत से ज्योत जगाते चलो, तेव्हा सर्वांना ज्ञान प्राप्ती होणार आहे. ही ज्योत कशाची आहे? तर ज्ञानाची आहे. हा दिवा कशाचा आहे? तर ज्ञानाचा आहे. पण नुसता भौतिक त्याच्यामध्ये जर तुम्ही अडकलात, किती उत्तम, किती काय झालं, तर तुमचं जीवन हे निष्फळ आहे. आपण ह्या अनुषंगाने आपल्या पुढच्या पिढीला ढकलू शकत नाही. हा अर्थात माझा वैयक्तिक स्वतःच मत आहे. रीत होणं गरजेचं आहे. मला पूर्ण माहिती आहे, मला सर्वाचं ज्ञान आहे, हे जेव्हा घेऊन तुम्ही त्या गुरुच्या समोर जाता, तेव्हा निम्मा रस्ता तुम्ही अयशस्वी ह्या मार्गावर गेलेले असता. आपण ज्ञानाच्या झोळी घेऊन पुढे गेली पाहिजे, मोकळी झोळी, की इथं ज्ञान टाका. त्या ज्ञानाचा विचार केला पाहिजे आणि ज्ञान रूप होणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.
काल जी गुरुपौर्णिमा साजरी झाली सगळ्या ठिकाणी झाली असेल, पण आपण सगळ्यांनी विचार करावा की याच्यामध्ये माझ्या ज्ञानात किती भर पडली. मनाची तृप्ती ही क्षणिक असते. फार उत्तम गुरुपौर्णिमा झाली, छान होतं सगळं, प्रसाद उत्तम, सगळं सुगंधी, हे वातावरण निर्मिती झाली, पण त्याच्या ज्ञानाची निर्मिती किती झाली. मी घेऊन काय घरी आलो, प्रसाद घेऊन आलो का ज्ञान घेऊन आलो, हा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आणि अशा अनुषंगाने गुरु हा मनुष्याला त्याच्या विचारधारेची, त्याच्या देहाची ओळख करून देतो. हा माझ्याकडे एवढ्या वर्ष येतोय हे सांगत नाही. जे ज्ञान आपल्यात नाही त्या ज्ञानाला त्यांच्या ज्ञानाने, त्या दिव्यानी, त्या दीपानी तो प्रज्वलित करतो आपल्या देहामधल्या, विचारांमधल्या त्या दिव्याला, आणि तो ती ज्ञानाची ज्योत आपल्यामध्ये जागवतो. म्हणून आपण जिथं गुरु म्हणून जातो तर तिथं आपल्याला हे प्राप्त होतं का, हा विचार व्हावा असं मला वाटतं. श्रीराम.